युवा पिढीसाठी मंगळवारी शिवाजी रायगड स्मारक मंडळ, अंकुर प्रतिष्ठान, शिवश्री प्रतिष्ठान, अखिल भारतीय पूर्व सैनिक सेवा परिषद, अग्रेसर भारती आदी संघटनांच्या वतीनं कोथरूडमधील हुतात्मा राजगुरू चौक येथे निदर्शने करण्यात आली। या निदर्शनांमध्ये कोथरूडकरांनी उत्स्फूर्त सहभागी होऊन अंमली पदार्थ विरोधात शंखनाद केला। यामध्ये दिव्यांग, ज्येष्ठ नागरिक, महिला मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। यावेळी राज्याचे उच्च तंत्र शिक्षण मंत्री आणि कोथरूडचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी अंमली पदार्थ विरोधी लढा तीव्र करण्यासाठी अंमली पदार्थ विक्रीची माहिती पोलिसांना देऊन सहकार्य करणाऱ्यास 10,000 रुपयांचे बक्षीस देण्याची घोषणा केली। तसेच व्यसनाधीन व्यक्तींना यातून बाहेर काढण्यासाठी समुपदेशन केंद्र सुरू करण्याची घोषणाही केली। तसेच झिरो टॉलरन्स हेच पुणे पोलिसांचे अंमली पदार्थ विरोधी धोरण असल्याची भूमिका पोलीस उपायुक्त निखिल पिंगळे यांनी यावेळी मांडली। यावेळी आमदार चंद्रकांत पाटील म्हणाले की कोथरूडमधील नागरिकांनी एकत्र येऊन सुरू केलेल्या अंमली पदार्थ विरोधी चळवळीत सामान्य नागरिक म्हणून सहभागी झालो आहे। सांगलीसारख्या जिल्ह्यातही अंमली पदार्थांचे साठे जप्त होत आहेत। त्यामुळे सांगलीचा पालकमंत्री या नात्याने विविध उपाययोजना केल्या आहेत। पोलीस विभागास अंमली पदार्थांबाबत खात्रीशीर, ठोस आणि अचूक माहिती पुरवल्यास त्यास वैयक्तिकरित्या रक्कम रुपये 10,000चे बक्षीस दिले जात आहे। कोथरूडमध्येही अंमली पदार्थांची माहिती पोलीस प्रशासनास देऊन सहकार्य करणाऱ्यास बक्षीस देऊ अशी घोषणा त्यांनी यावेळी केली। अंमली पदार्थ विक्रेत्यांना पुण्यात थारा मिळू देणार नाही असा स्पष्ट इशारा देऊन ते पुढे म्हणाले की कोल्हापूर जिल्ह्याचा पालकमंत्री असताना डॉल्बी मुक्त गणेशोत्सव साजरा करण्याचे आवाहन केले होते। त्यावेळी मला प्रचंड रोषाचा सामना करावा लागला होता, पण मी कुठेही मागे हटलो नाही अशी आठवण त्यांनी करून दिली। तसेच व्यसनाधीन व्यक्तींना त्यातून बाहेर काढण्यासाठी लोकसहभागातून कोथरूडमध्ये समुपदेशन केंद्र सुरू करण्याची घोषणा त्यांनी यावेळी केली। यावेळी पोलीस उपायुक्त निखिल पिंगळे यांनी अंमली पदार्थ ही आपल्या तरुण पिढीला उद्ध्वस्त करत आहेत, त्यामुळे झिरो टॉलरन्स हेच पुणे पोलिसांचे अंमली पदार्थ विरोधी धोरण असल्याचे स्पष्ट केले। यावेळी उपस्थित सर्वांनी अंमली पदार्थ विरोधासाठी शपथ देखील घेतली। ड्रग्ज विषयामध्ये, नशा विषयामध्ये दिवसेंदिवस नवनवीन प्रकार समोर येत आहेत आणि लहान मुलं आणि कॉलेजचे विद्यार्थी त्याच्या विळख्यात सापडत आहेत। सांगली जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून सुद्धा मी ते अनुभवलं आणि या विषयातला एक टास्क फोर्स तयार केला आणि दर आठवडा जगात कुठेही असलो तरी त्या टास्क फोर्सच्या बैठकीला मी जातोय। पुण्यामध्ये सुद्धा कोथरूडपासून सुरुवात करू, खरं म्हणजे पूर्ण पुणे शहरामध्ये ही चळवळ चालवायला लागेल। कोथरूडपासून सुरू करतो याचा अर्थ कोथरूडमध्ये प्रमाण वाढलंय आणि बाकी ठिकाणी नाही असा मुद्दा नाही, कुठेतरी सुरुवात व्हावी लागेल। आज मी सुद्धा इथे राजकीय पक्षाचा कार्यकर्ता, नेता, आमदार, मिनिस्टर म्हणून आलेलो नाही, तर सर्व नागरिकांची म्हणून ही एक संघटना तयार व्हायला पाहिजे, ही चळवळ तयार व्हायला पाहिजे। जवळजवळ 30 पेक्षा जास्त मंडळ ह्यात आज सहभागी झाले। आज एक शपथ घेतली गेली की याच्या विरुद्ध लढू। जे पूर्ण नार्कोटिक्सचे शहराचे इंचार्ज DCP पिंगळे साहेब त्यांनी पण सगळ्यांना कॉन्फिडन्स दिला की आम्ही झिरो टॉलरन्स, आम्ही हे बेअर करणार नाही आणि त्यामुळे ते एक टोल फ्री नंबर पण देत आहेत। आम्ही एक क्लिनिक सुरू करतोय की ज्याच्यामध्ये ड्रग्सच्या विळख्यात सापडलेल्यांना ट्रीटमेंट द्यावी लागेल। ते संघटनेचं ऑफिस पण होईल जेणेकरून लोक भेटू शकतील। जे टीप देतील त्यांना 10,000 रुपये मिळतील, ते ओपनली देता येत नाहीत। पोलिसांचा एक निधी असतो, त्या निधीत ते जमा करायला लागतात आणि ते बरोबर टीप दिली आणि हाताशी लागलं की त्याला बोलवून ते देत असतात। त्यातून जरा आपल्या आजूबाजूला काही घडत असेल तर त्याची टीप दिली जाईल। असं प्रबोधन एक भाग, माहिती देणं दुसरा भाग, ऍक्शन घेणं तिसरा भाग आणि यातून बाहेर काढणं चौथा भाग, अशा सगळ्या फ्रंटवर ही मुवमेंट चालेल। बरोबरीने डॉल्बी विरोधी अभियान सुद्धा मी या निमित्ताने घोषित केलं। एक फकीर माणूस आहे, माझे आई वडील मिलकामगार होते, इथपर्यंत तुमच्या आशीर्वादाने आलो, तर माझं काय कोण काय करणार आहे, त्यांना कोणाला काय करायचं ते करू देत। पण मी कोल्हापूर जिल्ह्याचा पालकमंत्री असताना सुद्धा कोल्हापूरला पूर्ण 100% कोल्हापूर जिल्हा डॉल्बी फ्री केला होता। आता मला पुण्यातही या विषयामध्ये उतरावं लागेल। विशेषतः परवा छत्रपती शिवाजी महाराज जयंतीला ज्या प्रकारे डॉल्बीचा वापर चालला होता, दारू पिऊन तरुण पोरं नाचत होती, छत्रपती शिवाजी महाराजांचं एक धडा, एक पॅरेग्राफ लिहिता येतो काय, लगेच छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या नावाने वर्गणी मागायची, पैसे डॉल्बीवर खर्च करायचे, पैसे व्यसनात खर्च करायचे, या सगळ्याला आता कंट्रोल केला पाहिजे। कारण 99% वर्ग चांगलाच असतो, तर 1% वर्गामुळे हैराण असतो, त्यामुळे आम्ही सगळेजण लढणार। मी आता ड्रग्ज आणि डॉल्बी या विषयामध्ये टोकाची मुवमेंट करणार। आता वयाच्या ज्या स्टेजला मी आलो आहे
त्याच्यामध्ये फार राजकीय लाभ अलाभ महानगरपालिका नगरसेवक याच्यावर आपण जर विचार करत गेलो तर समाजातलं स्वास्थ्य आपण मिळवतो. आणि जो 10 वर्षापूर्वी कोल्हापुरामध्ये मी स्टँड घेतला आणि सक्सेस केला, तो यावेळेला सगळ्यांना एकत्र करू. निदान मी एक्सपोज तर करेन जे याच्याबरोबर येणार नाही. तुमची लॉबीला साथ आहे का, तुम्हाला लोकांचं आरोग्य नको आहे का, असं तर मी नक्की करेन. पण तो प्रभावी मी लोकांना कन्व्हिन्स करू शकतो की मी खूप लोकांना जोडेल आणि करता करता मंडळं कोल्हापूरसारखी मूडमध्ये येतील. मग आम्हाला पर्यायी वाद्य द्या, मी देतो पर्यायी वाद्य. दादा, ठाकरे गटाकडून तुमच्यावर जोरदार टीका केली जाते, त्या टीकेला उत्तर कसं द्याल तुम्ही? मी देशाचे पंतप्रधान नरेंद्रभाई मोदीजींचा असीम टोकाचा भक्त आहे. ते जसं कुठल्याही टीकेची काळजी न करता सरळ चाललेलं असतं, उत्तर पण देत नाही. कोण ठाकरे गटाचे कोण नेते, मला काय करायचं आहे, लोक काय म्हणतात हा माझं समजतो. लोकांना असं वाटतं की झोपडपट्ट्यांमध्ये माणसाची गरिबी आणि माणसाचं आरोग्य, मुलींचं शिक्षण